आज सांगोल्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सिंचन योजनेचा भूमिपूजन कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सांगोल्याचे बाबासाहेब देशमुख आणि सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हे उपस्थित होते। आणि या कार्यक्रमामध्ये आपण जर पाहिलं तर हे सर्व जे नेते होते 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते। यांनी एकमेकांवरती आरोप केले होते। मात्र या नेत्यांमध्ये झालं इलेक्शन जपा रिलेशन अशा पद्धतीची भावना आणि त्यांचे जे चर्चा होती, संवाद होती त्या ठिकाणी पाहायला मिळाली। प्रामुख्याने यामध्ये आपण जर पाहिलं तरी एकाच गोष्टीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी खुर्ची मिळाली नाही आणि त्यांना त्या ठिकाणी उभं राहावं लागलं। नक्कीच धैर्यशील मोहिते पाटलांना त्या ठिकाणी खुर्ची मिळाली का आणि त्या कार्यक्रमामध्ये काय काय घडलं याची इनसाइड स्टोरी आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी नितीन, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। तर सुरुवातीला आपण पाहूया की सांगोला हा पूर्वपार दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो। स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्यापासून ते शहाजीबापू पाटील यांच्यापर्यंत सर्व नेत्यांनी या ठिकाणी पाण्यासाठी आतोनात प्रयत्न केले आणि त्यांनी ज्या प्रयत्न केले होते, त्यांनी जे रोपटं लावलं होतं त्याचं आज वटवृक्ष होताना दिसतोय आणि सांगोल्याची दुष्काळापासून मुक्तता होताना दिसते। वास्तविक पाहिलं तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार शहाजीबापू पाटील यांनी या पाण्यासाठी प्रयत्न केले होते। मात्र दोन्ही नेते आता दिल्लीमध्ये देखील नाहीत आणि मुंबईमध्ये नाहीत। दोघंही या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला, तरी देखील त्यांना जे जनतेला वचन दिलं होतं ते वचन या योजनेच्या माध्यमातून पूर्ण केलं। तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात कशी झाली आणि काय काय घटना घडल्या या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शहाजीबापू पाटील यावरती काय म्हणाले ते पाहूया। तर सुरुवातीला या कार्यक्रमाचे स्थळ सांगोला जाधववाडी होतं आणि त्या ठिकाणी जवळपास 1 तास अगोदर खासदार धैर्यशील मोहिते पाटील दिलेल्या वेळेप्रमाणे आले। मात्र मंत्री विखे पाटील यांचं हेलिकॉप्टर उशिरा आल्यामुळं थोडासा त्यांना वेळ लागला। त्यानंतर सर्व मंत्री आणि आमदार, माजी आमदार त्या कार्यक्रमास्थळी आले। त्या ठिकाणी आल्यानंतर आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शहाजीबापू पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी एकमेकांवरती टीका केल्या होत्या। मात्र त्या ठिकाणी शहाजीबापू पाटील यांनी आवर्जून धैर्यशील मोहिते पाटलांना म्हटलं कधी आला आणि त्यांच्या पाठीवरती हात टाकला आणि जवळपास काही मिनिट दोघांचा एकमेकांच्या हातामध्ये हात होता आणि त्यांनी एकमेकांची विचारपूस केली। तिथून धैर्यशील मोहिते पाटलांनी मंत्री विखे पाटील यांना नमस्कार केला आणि थेट त्या ठिकाणी ज्या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी गेले। मात्र अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी फक्त मंत्र्यांसाठीच त्या ठिकाणी बैठक व्यवस्था केली होती आणि 3 सिटिंग अरेंजमेंट केली होती। त्यामध्ये विखे पाटील एका खुर्चीवरती बसले, दुसऱ्या ठिकाणी पालकमंत्री गोरे बसले आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बसले। मात्र त्या ठिकाणी माजी आमदार शहाजीबापू पाटील, विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख, दीपक आबा साळुंखे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना त्या ठिकाणी खुर्चीच नव्हती। मग शहाजीबापू पाटील असतील, विखे पाटील असतील किंवा रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील यांनी तत्काळ त्या ठिकाणी खुर्च्या मागवून घेतल्या आणि जशा खुर्च्या येतील तशा त्या ठिकाणी सर्वांना खुर्च्या मिळाल्या। यामध्ये सुरुवातीला धैर्यशील मोहिते पाटलांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी खुर्चीवरती बसा म्हणून खुणवलं। त्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख आले आणि ते बाबासाहेब देशमुख त्या खुर्चीवरती बसले। त्यानंतर दुसरी खुर्ची आली, त्या खुर्चीवरती धैर्यशील मोहिते पाटील बसले। त्यामुळं खुर्ची मिळाली नाही किंवा त्या ठिकाणी उभं राहावं लागलं यामध्ये वास्तवदर्शी त्या ठिकाणी काय तथ्य नाही। दुसरं म्हणजे आपण पाहिलं की त्या पूजेचा कार्यक्रम सुरू होता, त्यामध्ये मंत्र सुरू असताना अक्षदा टाकण्याचा जो एक विधी असतो त्यामध्ये स्वतः माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या हातामध्ये अक्षता दिल्या। आपण पाहतोय की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतात, निवडणुकीमध्ये एकमेकांवरती करतात। मात्र या कार्यक्रमामध्ये कुठं तर राजकीय हेवेदावे किंवा पाठीमागचा पराभव किंवा सगळे वाद विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी किंवा एखादा तालुका दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी नेते एकत्र आलेले आपण त्या ठिकाणी पाहिले। त्यानंतर त्याच ठिकाणी आपण पाहिले की दीपक आबा साळुंखे, की ज्या दीपक आबा साळुंखे शहाजीबापू पाटलांचे खास दोस्त होते, ते देखील त्या ठिकाणी होते, त्यांच्यामुळेच त्यांचा पराभव झाला। आपण पाहिले की मतांचं विभाजन झालं आणि बाबासाहेब देशमुख त्या ठिकाणहून निवडून आले, ते देखील तिथं एकत्र होते। आणि विशेष म्हणजे आपण पाहिले की त्या ठिकाणी त्या तिघांना एकत्र मिळून कुदळ मारली।
हे एक विशेष आहे, म्हणजे माजी आमदार आणि एक शहाजी बापू आणि दीपक आबा हे सगळे एकमेकांपासून इलेक्शनमध्ये लांब गेलेले, एकमेकांवरती टीका करणारे लोक एकत्र होते आणि सांगोला दुष्काळ मुक्त करण्यासाठी त्या तिघांनी मिळून एकत्रित त्या ठिकाणी टिकाव मारला आणि भूमिपूजन केलं. आणि त्याच वेळेस पाहिलं की रणजितसिंह निंबाळकर यांनी त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, कुदळ मारली आणि त्यानंतर त्यांनी स्वतः धैर्यशील मोहिते पाटील की जे आत्ताचे खासदार आहेत त्यांच्या हातामध्ये ते कुदळतील. अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तो भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. आणि त्या ठिकाणी दीपक आबा साळुंके देखील म्हटले की आत्तापर्यंत अशी लय भूमिपूजन झाली, मात्र तुमच्या हस्तेच योग होता या म्हणजे भूमिपूजन होऊन सांगोल्यामध्ये पाणी यायचा. त्याचं कारण म्हणजे विखे पाटील आता मंत्री आहेत आणि त्यांची जी काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे ही इतरांपेक्षा वेगळे आहे असं भाषणामध्ये देखील त्यांनी म्हटलं. आणि ज्यावेळेस रणजितसिंह निंबाळकरांचं सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटील यांच्या जो मेळावा घेतला होता तो भाषण होतं, त्यावेळेस त्यांनी स्पष्ट सांगितलं की इलेक्शन झालं की ह्या सगळ्या गोष्टी विसरायच्या असतात. सांगोल्याचं राजकारण साहेब वेगळे. आता आम्ही गाडीत बसलो होतो, तुम्ही हेलिकॉप्टरची वाट बघत होतो. बापूंनी त्यांचं घड्याळ दीपक आबांना दिलं, माझ्याकडे बघितलं, मी माझं घड्याळ बापूंना काढून दिलं, आबांचा चष्मा मला दिला आणि आम्ही सगळं उपाशी होतो. म्हणून आमदार बाबासाहेब देशमुख त्यांच्या गाडीतला डबा घेऊन आम्हाला सगळ्यांना जेवायला घातलं. असं हे सांगोल्याचं राजकारण आहे, सांगोल्याची संस्कृती आहे. आणि ही संस्कृती महाराष्ट्रात कुठे बघायला मिळत नाही बाबांनो, फक्त तुमच्या तालुक्यामध्ये बघायला मिळते आणि या माझ्या मतदारसंघामध्ये बघायला मिळते. अशा प्रकारची संस्कृती आम्ही गमतीने म्हणत होतो की चौघा आपण गाडीत आहे, लोक काय म्हणतात बघा. आम्ही म्हणजे लोक काय म्हणत नाहीत, लोकांना सगळं माहिती आहे की निवडणूक संपल्यानंतर सर्व राजकीय नेते एकमेकाचा सन्मान करतात आणि एकमेकाला जीव खायला घालतात. मगाच माझ्या हातातलं जेवणाचं ताट हे आमदार बाबासाहेब देशमुखांच्या घरची चपाती होती आणि एवढं मला मनापासून या ठिकाणी आलं की बरं वाटतं. म्हणजे आपण पाहतो की राजकारणामध्ये हे वेदेवे चालतात, सर्वसामान्य कार्यकर्ते एकमेकांवरती टीका करत असतात, अनेकांच्या ठिकाणी भांडणं देखील होतात. मात्र हे नेते विकासासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी म्हणा एकत्र येताना दिसतात. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण होतं की झालं इलेक्शन जपार इलेक्शन. आणि याचबद्दल शहाजी बापू पाटील यांना देखील विचारलं की त्या ठिकाणी खुर्च्या नव्हत्या आणि धैर्यशील मोहिते पाटलांना उभं राहावं लागलं, तर त्यांनी देखील त्या ठिकाणी खुलासा केला आहे आणि ते काय म्हटले ते देखील आपण पाहूया. आणि ज्यावेळेस भूमिपूजन सुरू होतं त्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटलांना खुर्ची दिली गेली नसल्याचं पाहायला मिळालं होतं. काय नक्की तो खुर्च्या त्या ठिकाणी दिली नाही बिल नाही असलं काय तर बारीक मुद्दा काढू नका, कारण तिथं खुर्च्या 3 ठेवल्या होत्या आणि नियोजन थोडंसं अधिकाऱ्यांचं फक्त मंत्र्यांपुरतं दिसून आलं. मलाही खुर्ची नव्हती, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना नव्हती, धैर्यशील मोहिते पाटला नव्हती, बाबासाहेब देशमुख दीपक आबा तर बराच वेळ उभाच राहिले. तर पुन्हा आम्ही एक खुर्ची अशी मागून घेऊन उभा राहिलो आणि शेवटी कार्यक्रम चांगला पार पडला. आणि यानंतर जयकुमार गोरे की जे आत्ताचे पालकमंत्री आहेत यांच्याबाबत ही अनेक चर्चा होत्या की जिल्ह्यामध्ये गोरे आलेत म्हटल्यानंतर मोहिते पाटलांना शह देण्यासाठीच त्यांना या ठिकाणी पालकमंत्री पद दिलंय. मात्र त्यांना स्पष्ट या ठिकाणी विचारलं की पाठीमागचे हेवे दावे विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी तुम्ही या ठिकाणी सगळे आता एकत्र आलात, तर सर्व मतभेद विसरलात का? तर त्यांनी स्पष्ट सांगितलं विकासासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ज्याला जिल्ह्याबद्दल प्रेम आहे असे लोकप्रतिनिधी असतील तर एकत्र येतील. सगळेजण एकत्र येऊन जिल्ह्याचा विकास केला पाहिजे. आणि आज तर खूप मोठं काम या ठिकाणी शुभारंभ होते आदरणीय विखे पाटील साहेबांच्या हस्ते. आणि त्या 13 गावांना कायमस्वरूपी शेतीचं पाणी मिळणार आहे, पिण्याचं पाणी मिळणार आहे. तेव्हा मला वाटतं त्या गावांच्या आनंदात आपण सगळ्या नेत्यांनी सहभागी झालं पाहिजे. झालेच सगळे. पाठीमागचे सगळे वाद विसरून पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये एक विकासाची घडी बसवण्यासाठी तुम्ही पालकमंत्री म्हणून पाऊल उचलताना दिसणार. नक्की विकासाची घडी तर बसवायची आहे, पक्षाची घडी बसवायची आहे. शेवटी सरकार पक्षाचं असतं, पक्षाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातो, विकासाचा अजेंडा घेऊन जातो. जेव्हा तो अजेंडा प्रत्यक्षात लोक स्वीकारतात तेव्हा तो अजेंडा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. त्यामुळं जी जिल्ह्यामध्ये राजकीय जे वातावरण दूषित झालं होतं हे कुठं तर एक निवळताना दिसतंय. आणि या कार्यक्रमातून एक मोठा संदेश की झालं इलेक्शन जपार इलेक्शनचा गेलेला दिसतोय. तुम्हाला हे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर काय वाटतंय कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा.